हे खत तयार करून जर तुम्ही गोकर्ण म्हणजेच अपराजिताच्या या वेलीला दिले तर वेलीची वाढ ही चांगली होऊन वेल कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. कुंडीत लावलेल्या आपल्या या गोकर्णाच्या वेलीची आपण थोडी काळजी घेतलीत, वेळोवेळी अदलून बदलून घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून दिलीत तरी देखील या वेलीवरती वर्षभर भरपूर अशी फुले लागत असतात. गोकर्णाची ही वेल जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी अशी तयार करावी. तर त्यासाठी 60% ही साधी माती, 30% मुरमाड माती आणि 30% कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत घेऊन अशा प्रकारे माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही ही वेल वाढली तर वेलीची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन या वेलीवरती फुले देखील ही भरपूर लागतात. त्याचबरोबर जेव्हा ही कुंडीमध्ये आपण वेल लावतो तेव्हा कुंडी थोड्या मोठ्या आकाराची घ्यावी, कारण वेल ही उंच वाढत जाते आणि त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या कुंडीमध्ये ह्या पसरतात. कुंडी जर मोठ्या आकाराची असेल तर मुळ्या ज्या आहेत त्यांना वाढीसाठी ही जागा मिळते आणि आपल्या ज्या वेलीच्या मुळ्या आहेत त्या चांगल्या वाढतात. मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपली वेल देखील ही चांगली वाढते आणि पुढे जाऊन आपल्याला भरपूर अशी ही फुले मिळत असतात. गोकर्णाच्या या वेलीवरती भरपूर फुले येण्यासाठी या वेलीला खते देण्याबरोबरच काही कामे देखील ही करावी लागतात. त्यामध्ये करायचे काम म्हणजे या वेलीची ही वेळोवेळी ही छाटणी करावी. आता फेब्रुवारीमध्ये मी गुलाब, जास्वंद या झाडांबरोबरच माझ्या या गोकर्णाच्या वेलीची देखील मी ही छाटणी केली होती. छाटणी केल्यामुळे वेलीवरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि या वेलीवरती जी कळ्या आणि फुले जास्त प्रमाणामध्ये लागतात या नवीन फांदीवरतीच ही लागत असतात. जर अजूनही तुम्ही या तुमच्या वेलीची छाटणी केली नसेल तर अजूनही तुम्ही करू शकता. आता आपण गोकर्णाच्या वेलीवरती ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या बटाट्याच्या या साल्या आहेत. वेलीवरती भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते बटाट्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ह्याच्या साली आहेत त्या फेकून न देता त्याच्यापासून खत तयार करून तुम्ही वेलीला दिलेत तर वेलीवरती भरपूर फुले लागतात. बटाट्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही केळीच्या, कांद्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता. तर यापासून खत तयार करण्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या मी 2 दिवस ह्या अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवणार आहे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपल्या वेलीसाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो. जर तुमच्याकडे जास्त बटाट्याच्या साली असतील तर अशा प्रकारे तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये सुकवून त्याची तुम्ही पावडर तयार करून जर ठेवली तर वर्षभर झाडांना फुले येण्यासाठी याचा खत म्हणून हा वापर केला तर खूप चांगला असा हा फायदा होईल. 2 दिवसानंतर ज्या आपण साली पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते हे जे पाणी आहे ते आपल्याला एखाद्या कपड्याच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे आहे आणि गाळून घेतलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण अजून एका वस्तूचा वापर हा करणार आहोत. गाळल्यानंतर ज्या उरलेल्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्या मातीमध्ये तुम्ही मिक्स करू शकता किंवा त्याच्यापासून अजून एकदा देखील खत तयार करून तुम्ही झाडांसाठी वापर करू शकता. आता आपण ही जी दुसरी वस्तू वापरलेली आहे ती म्हणजे ही राख आहे. लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची ही राख तयार होते. राख देखील ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे. राख फक्त खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो. मात्र याचा वापर करताना हा प्रमाणशीर करायचा आहे. म्हणजे जर 1 लिटर तुम्ही खत तयार करणार असाल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढ्याच या राखेचा वापर हा करायचा आहे. आता आपण हे जे बटाट्याच्या सालीपासून तयार केलेले पाणी आणि राख मिक्स करून जे खत तयार केले होते त्याच्या अजून 3 ते 4 पट आपल्याला साधे पाणी हे मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे. तसाच वापर हा करायचा नाही, कारण तयार केलेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते. त्यामुळे तसाच वापर केला तर आपल्या या वेलीला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते. आता तयार केलेले जे खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती हलक्या हाताने थोडी हलवून मोकळी करायची. अशा प्रकारे माती हलवल्यामुळे आपण जी पण खते किंवा पाणी वेलीला देतो ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो. गोकर्णाच्या या वेलीला आता पाणी देताना देखील कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी देणे हे आवश्यक असते, कारण
उन्हामध्ये ही जी वेल आहे ती सुकण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे माती हलवून घेतल्यानंतर आपल्याला जे तयार केलेले खत आहे ते 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा या वेलीला हे द्यायचे आहे। हे जर खत तयार करून तुम्ही गोकर्णाच्या वेलीला दिले तर तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपल्या वेलीची वाढ ही चांगली झालेली असून ही वेल कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।